नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री आयएस अकॅडमी मध्ये आपलं हार्दिक स्वागत। तर आपल्याला माहित आहे की वैकल्पिक विषय जो आपली नवीन वर्णनात्मक पद्धती जी आयोगाने इंट्रोड्यूस केलेली आहे त्यामध्ये एक आपल्याला वैकल्पिक विषय निवडायचा आहे। तर आज आपण समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाची जी आहे ती ओळख करून घेणार आहोत। नमस्कार, मी केतन कदम। तर आपण समाजशास्त्र हा विषय जो आहे तो अभ्यास त्याचं एकंदर समाजशास्त्र या विषयाची व्याप्ती काय आहे, त्याचा जो अभ्यासक्रम काय आहे ते आपण इथे बघणार आहोत। तर बघा की समाजशास्त्र सोशियोलॉजी आपण जे म्हणतो ना, व्हॉट इज सोशियोलॉजी। तर बघा आपला जो अप्रोच आहे ना तो असा असणार आहे की आपल्याला समाजशास्त्र सोशियोलॉजी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आयोगाने ठराविक असा अभ्यासक्रम तिथे लिहून दिलेला आहे। अभ्यासक्रम जो आहे तो तिथे आहे त्या ठिकाणी मेन्शन केलेला। तर तो त्याचे एकूण घटक किंवा उपघटक कोणते आहेत ते आज आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत। नंतर जे आपले पुढचे जे लेक्चर्स असतील त्यामध्ये आपण बघणार आहोत की समाजशास्त्र या विषयाचे जे संदर्भ साहित्य आहे ते कोणतं वापरलं पाहिजे, किंवा मग एक 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 थेरीज जे आहेत, थिंकर्स असू द्यात किंवा समाजशास्त्र या विषयाच्या थेरीज असू द्यात, ते एकंदर तिथे आपण अभ्यासणार आहोत। तर बघा समाजशास्त्र विषय जर आपण बघितला तर त्यात येतो की पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 मध्ये समाजशास्त्र एक ज्ञान शाखा म्हणून आपल्याला अभ्यासायची। ज्ञान शाखा की समाजशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज सोशियोलॉजी, ज्ञान शाखा। तर ती अभ्यासताना आपल्याला त्यामध्ये वेगवेगळे थिअरीज असतात की त्या सुरुवात कुठून करायची आहे ना, तर समाजशास्त्राचा उदय कसा झाला, समाजशास्त्राच्या उदयाला कारणीभूत कोणते असे घटक होते, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जे आहे ते कोणते घटक त्या उदयाला कारणीभूत होते। अगदी अनादी काळापासून समाजशास्त्र अस्तित्वात होतं, पण त्याला एक वैज्ञानिक आकार जो दिला गेला, एक सायंटिफिक अँगल जो दिला गेला, शास्त्रीय पद्धतीने त्याचं जे विश्लेषण किंवा त्याचा अभ्यास केला गेला तो कधीपासून केला गेला, 19व्या शतकापासून त्याला एक शास्त्रीय आधार देऊन जो आहे त्याचा अभ्यास तिथे केला गेला। तर ती जी आहे कारण कोणती होती समाजशास्त्राच्या उदयाची, त्याला एक ज्ञान शाखेचं स्वरूप कशा प्रकारे प्राप्त झालं, आणि एक इंटरडिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो आपण की त्या शास्त्राचं, समाजशास्त्राचं जे आहे इतर सामाजिक शास्त्रांसोबत आपण एक कंपॅरिझन केलं तर त्यातून आपल्याला त्यातला जो ठळकपणा आहे तो तिथे जाणवतो। तर बघा पेपर 1 मध्ये आपल्याला समाजशास्त्र एक ज्ञान शाखा म्हणून अभ्यासायचं आहे। त्याचा आपण सिलेबसच्या अभ्यासक्रमातले जे मुख्य घटक जे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। आणि पेपर 2 मध्ये भारतीय समाज, भारतीय समाज, त्याची वैशिष्ट्ये, त्यातून तयार होणारे विविध इश्यूज आणि भारतातले जे एकूण सामाजिक स्तरीकरण आहे त्याचा जो अभ्यास आहे तो आपल्याला इथे करायचा आहे। बघा 2 पेपर, पेपर क्रमांक 1 250 मार्काला, पेपर क्रमांक 2 250 मार्क। असा एक वैकल्पिक विषय तुम्हाला जर समाजशास्त्र निवडला तर 500 मार्क्सचा एक पेपर तुमचा एक वैकल्पिक विषयाचा तुम्हाला अभ्यास तिथे करायचा आहे। तर आता आपण सिलेबस कडे जाणार आहोत की बघा आजच्या आपल्या लेक्चरचा अजेंडा काय असणार आहे ना, की ओळख आपण एक इंट्रोड्यूस करणार आहोत की त्यामध्ये अभ्यासक्रम कोणता कोणता आहे। की बघा तुम्हाला आता तुम्ही समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय निवडला तर तो तुम्हाला पुढचं तुमची जी मुख्य परीक्षा होईल तोपर्यंत तुम्हाला तो अभ्यासायचा आहे, किंवा तर तो अभ्यासण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे तो पाठ पाहिजे। अभ्यासक्रमावर आपण एवढा का फोकस करतो ना, एवढा का जोर देतो ना, तर तुम्ही कुठलंही पुस्तक वाचताय, कुठले संदर्भ साहित्य वाचताय त्याच्याशी रिलेटेड, तर ते अभ्यासक्रमाशी कसं सुसंगत आहे आणि त्यातून मला जे प्रश्न विचारले जातील ते तिथे मी उत्तरे लिहू शकतो का त्यांची। आणि दुसरी जर गोष्ट बघायला गेली तर आपल्याकडे बघा आता पहिलं वर्ष असणार आहे नवीन परीक्षा पद्धतीचं, पहिला जो पॅटर्न म्हणतो ना ते असणार आहे। तर पहिल्या पॅटर्न साठी आपल्याकडे पीवायक्यूज नाहीये, एमपीएससी चे जे आहे ते पीवायक्यूज नाही, तर आपल्याला पीवायक्यूज म्हणून यूपीएससीचा जो आहे तो रेफरन्स घ्यावा लागणार। यूपीएससी चे देखील जे पीवायक्यूज आहेत सिलेबस सेम आहे, यूपीएससी ला जो समाजशास्त्राचा अभ्यासक्रम आहे तोच एमपीएससी ला देखील आहे। म्हणूनच आपण पीवायक्यू जर यूपीएससी चे रेफरन्स घेतले तर आपल्याला एक अंदाज येईल की प्रश्न कुठल्या प्रकारे विचारले जातात किंवा त्यांचं विचारण्याचं एक फ्रेमवर्क काय असतं सिलेबसला
धरून, तर ते देखील आपण अभ्यासणार आहोत. की जसं जसं आपण लेक्चर सिरीज मध्ये पुढे जाणार आहोत ना, एक एक कन्सेप्ट समजून घेणार आहोत किंवा एक एक थिंकर जे आहे त्यांचं विचार प्रणाली, त्यांची थॉट प्रोसेस जी आहे ती समजून घेणार आहोत. त्याबरोबरच आपण जे युपीएससीचे पीवायक्यू आहे त्यांचं उत्तरासहित स्पष्टीकरण देखील बघणार आहोत, कारण ते देखील अत्यंत महत्वाचं आहे. तर बघा, आजचा आपला अजेंडा काय आहे की आपण सिलेबस समजून घेणार आहोत, अभ्यासक्रम. की बघा, पेपर क्रमांक 1 जो आहे की त्यात समाजशास्त्र एक ज्ञान शाखा म्हणून अभ्यासायची. तर त्यात कोणतं घटक येतात बरं, की त्यात समाजशास्त्र एक मूलभूत तत्व, समाजशास्त्राचे मूलभूत तत्व, समाजशास्त्र एक ज्ञान शाखा आपण जसं बघितलं, जसं की त्यात बघा युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन व समाजशास्त्राचा उदय, विषयाची व्याप्ती व इतर सामाजिक शास्त्रांची तुलना, समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान. बघा, लेक्चर आजचं तुम्ही एकदम काळजीपूर्वक आहे का, कारण ह्यात आपण फक्त सिलेबस डिस्कस करणार, बाकी काही नाही. फक्त सिलेबस डिस्कस केल्याने काय ना, तुम्हाला एक ब्रॉडर अशी आयडिया, एक जनरल आयडिया येईल तुम्हाला की आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये. अभ्यासक्रम आपल्याला कोणत्या विषयांचा किंवा कोणत्या घटकांचा करायचा समाजशास्त्रामध्ये. तर बघा, उदय कसा झाला, युरोपातील आधुनिकता. आपल्याला माहिती आहे की युरोपामध्ये सरंजामशाही पद्धती होती, तर ती सरंजामशाही पद्धती जाऊन औद्योगिकरणाला, भांडवलीकरणाला, भांडवली समाजाचा उदय झाला. आणि ती कारण कोणती होती की औद्योगिक क्रांती येण्यामागं. मग त्यामध्ये एक अजून तुम्ही मुख्य घटक ऍड करू शकता की फ्रेंच राज्यक्रांती झाली. फ्रेंच राज्यक्रांती का झाली, तिने युरोपियन समाज किंवा इतर जगातील देशांवर किंवा बाकी समाजांवर देखील कसा प्रभाव पाडला. आणि युरोपात जे आहेत डार्क एजेस नावाची कन्सेप्ट आहे ना, डार्क एजेस, तिथली जो परंपरावार किंवा रूढी प्रथा परंपरा ज्या आहे डार्क एजेस मधल्या, त्या जाऊन बुद्धिप्रामाण्यवादाला कशा प्रकारे तिथे चालना मिळाली. आणि आधुनिकता, मॉडर्निझम जे म्हणतो ना, आधुनिकता कशा प्रकारे तिथे रूढीस लागली, वाढीस लागली. आणि सामाजिक परिवर्तन, समाजाचा त्या घटकांमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे सहभाग होता आणि त्या प्रक्रियेचा समाजावर कसा परिणाम झाला, सामाजिक परिवर्तन कसं घडून आलं आणि तिथून समाजशास्त्राचा उदय जो आहे तो कशा प्रकारे झाला, तर ते आपण तिथे बघणार आहोत. विषयाची व्याप्ती व इतर सामाजिक शास्त्रांची तुलना. आता इथे आपल्याला काय करायचं नाही, इतर सामाजिक शास्त्र कोणते येतात बरं. इतर सामाजिक शास्त्र यामध्ये राज्यशास्त्र, नंतर मानववंशशास्त्र किंवा मानसशास्त्र, सायकोलॉजी किंवा इतर जे आहे त्यांचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे, की त्यांच्याशी तुलना करायची. की पॉलिटिकल सायन्स जर तुम्ही घेतलं आणि सोशियोलॉजी हे दोन सब्जेक्ट जर घेतले, त्यामध्ये साम्य काय आहे किंवा त्यामधले जे डिफरन्सेस काय आहे ते इथे आपण अभ्यासणार आहोत. नंतर समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान. बघा, समाजशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला ठीक आहे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तर घेणारच आहोत आपण, थिअरीज ज्या आहेत त्या वाचणारच आहोत, अभ्यास करणारच आहोत, त्यांचा थिंकर जे आहे त्यांच्या ज्या विचार प्रणाली त्यांनी आतापर्यंत देऊन दिले त्या देखील अभ्यास करणारच आहोत. पण समाजशास्त्र काय आहे बरं, समाजशास्त्र तुमच्या आमच्या जीवनातलं एक सामान्य व्यवहार जे म्हणतो ना आपण, कॉमन सेन्स नॉलेज, ते देखील आहे. तुम्ही इतर व्यक्तींची कशा प्रकारे वागतायत, कशा प्रकारे तुमचा व्यवहार आहे, कुटुंबात असू द्या किंवा बाहेर समाजात देखील असू द्या, तर तो व्यवहार कशा प्रकारे तो चालतोय, त्याचा देखील तिथे आपल्याला अभ्यास करायचा. कुटुंब संस्था जी आहे ती कशी अस्तित्वात आली, जात वर्ण ह्या व्यवस्था आहेत त्या कशा अस्तित्वात आल्या आणि त्यांचा आताच्या काळातलं जे रिलेव्हन्स आहे किंवा त्या आताच्या काळामध्ये कशा टिकून आहेत आणि त्यांच्यामध्ये आतापर्यंत कसा बदल घडत गेला, जाती व्यवस्थेमध्ये अनादी काळापासून तर आतापर्यंतचा बदल, तो देखील आपल्याला तिथे अभ्यासायचा आहे. सामान्य व्यवहार ज्ञान, जे की आपल्या दररोजच्या जीवनातले देखील असू शकते. नंतर समाजशास्त्र एक विज्ञान, शास्त्रीय पद्धत व मीमांसा. आपण बघितलं की समाजशास्त्र हे आता मानवी समाज जो आहे तो जेव्हापासून अस्तित्वात आहे ना, तो समूह पद्धतीने राहतोय. की बघा, एक फेमस वाक्य आहे, मॅन इज अ सोशल ॲनिमल. माणूस जो आहे तो एक सामाजिक प्राणी आहे, कारण तो समूहाशिवाय राहू शकतो का बरं. आपण राहू शकतो का समूहाशिवाय, समाजाशिवाय, तर नाही राहू शकत. आपल्याला एकमेकांच्या ज्या पूरक गोष्टी आहेत किंवा राहण्यासाठी ज्या आवश्यक गरजा आहेत त्यासाठी एकमेकांची गरज लागते, तर त्यातून समाजाची निर्मिती होते. तर सांगण्याचा उद्देश असाच की समूहाने जे वागणं आहे, समूहाने जे राहणं आहे, ते जेव्हापासून माणूस अस्तित्वात आहे तेव्हापासून आहे. पण त्याला शास्त्रीय सिद्धांत किंवा शास्त्रीय पद्धतीने त्याची मीमांसा कधीपासून झाली, तर ती 19व्या शतकापासून झाली. 19व्या शतकापासून युरोपमध्ये जे असे काही बदल घडून आलेत ना, तर त्या बदलांमुळे समाजशास्त्रज्ञांना की एक विवेचन करावं लागलं की ह्या बदलांची पार्श्वभूमी काय, ह्या बदलांची कारण काय आहे आणि
हे बदल कशा प्रकारे अस्तित्वात आले आणि त्यातून कोणते परिणाम समाजावर झाले. तर तो शास्त्रीय पद्धत ती कोणती आहे, कशा प्रकारे त्याला आपण एक विश्लेषणात्मक जोड देऊ शकतो ते आपल्याला तिथे अभ्यासायचं आहे. नंतर संशोधन पद्धती शास्त्रातील मुख्य सैद्धांतिक प्रवाह. बघा संशोधित पद्धती शास्त्र जे आहे ना की संशोधन पद्धती शास्त्र, त्यामध्ये आपण की मेथोडॉलॉजी की सोशल सायंटिस्ट समाजशास्त्रज्ञ काय करतात ना, समाजामध्ये घडून येणारे बदल जे आहे ना त्यांना एक मेथोडॉलॉजिकल वेने त्याच्याकडे बघतात. त्यामध्ये मग तुमचं अंदाज लावू शकतो का, अंदाजे त्या पद्धती त्या बांधू शकतात का, तर नाही. तर त्यात एक मेथोडॉलॉजिकल असतं, मेथोडॉलॉजिकल वे असावा लागतो. एक त्यामध्ये शास्त्रीय पद्धत असावी लागते कुठलाही समाजाचा अभ्यास करताना. की बघा एखादी चळवळ उभी राहते, मागे भारतामध्ये एक शेतकरी आंदोलनाची एक मोठी चळवळ उभी राहिली होती, 3 शेतकरी कायदे आणले होते ना, तर ती एक मोठी चळवळ उभी राहिली होती. तर ते अभ्यासण्यासाठी त्याचं सखोलपणे शास्त्रीय पद्धतीने जे आहे ते विश्लेषण केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी. तर त्या संशोधन पद्धती कोणत्या, समाजशास्त्रज्ञांचं काम काय ना की त्या जे समाजामध्ये घडणारे जे बदल आहेत किंवा प्रक्रिया आहेत किंवा चळवळी आहेत त्यांचं एक मेथोडॉलॉजिकल वेने शास्त्रीय पद्धतीने जे आहे ते संशोधन करणे. प्रत्यक्षार्थवाद आणि त्याची मीमांसा. आता प्रत्यक्षार्थवाद म्हणजे काय बरं, पॉझिटिव्हिजम. बघा प्रत्यक्षार्थवाद किंवा पॉझिटिव्हिजम अशी कन्सेप्ट आहे ना की जी लॉजिक, रिझन ह्या गोष्टींवर भर देते. तर्कशास्त्राला तुम्ही याच्याशी जोडू शकता. तर्कशास्त्र तर कुठल्याही सामाजिक घटनांचं, राजकीय घटनांचं, सांस्कृतिक घटनांचं विवेचन करताना, विश्लेषण करताना आपण अंदाज न बांधता त्याला कुठेतरी एक शास्त्रीय अँगल देऊन आणि तर्कशास्त्र पद्धतीने जर त्याचं विवेचन केलं तर त्याला म्हणतात प्रत्यक्षार्थवाद म्हणजे पॉझिटिव्हिजम. पॉझिटिव्ह थेअरी त्याने, पॉझिटिव्ह फिलॉसॉफी किंवा पॉझिटिव्ह थेअरी इथे एस्टॅब्लिश करणे. तो डिटेलमध्ये आपण बघणारच आहोत की प्रत्यक्षार्थवाद त्याची सुरुवात कशी झाली किंवा त्याचं एकदम जे डिटेल्ड डिस्कशन आहे ते आपण घेणारच आहोत. नंतर तथ्य, मूल्य व वस्तुनिष्ठता. प्रत्यक्षार्थवाद व्यतिरिक्तची पद्धतीशास्त्री म्हणजे जे पॉझिटिव्हिजम आहे ते सोडून देखील जे इतर पद्धतीशास्त्री किंवा इतर मेथोडॉलॉजी जे आहेत त्या देखील आपल्याला अभ्यासायच्या आहेत. बघा समाजशास्त्र एक ज्ञान शाखा, समाजशास्त्र एक विज्ञान. नंतर संशोधन पद्धती आणि विश्लेषण. आता संशोधन पद्धतीमध्ये काय येतं बरं की गुणात्मक व संख्यात्मक पद्धती, तथ्य संकलनाची तंत्रे, चल नमुना पद्धत, गृहीत कृत्य, विश्वसनीयता आणि वैधता. नंतर बघा संशोधन पद्धती हे आपण एकंदर बघितलं की संशोधन पद्धतीमध्ये आपल्याला की गुणात्मक व संख्यात्मक पद्धती, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड जे आहे संशोधन पद्धतीच्या त्या कशा करायच्या आहेत. की बघा संशोधन करताना तुम्हाला एक रेफरन्स, एक फ्रेमवर्क घ्यावं लागतं. तर ते कुठल्या प्रकारे पाहिजे, तर तथ्य संकलनाची तंत्रे, त्याच्या थेअरीज आणि ही गृहीत कृत्य म्हणजेच की फ्रेमवर्क्स कोणते असायला पाहिजे, आपण एक स्टँडर्ड रेफरन्स जो म्हणतो ना तो कोणता घ्यायला पाहिजे, तर ते देखील आपल्याला इथे अभ्यासायचं. नंतर बघा आता सगळ्यात महत्वाचा भाग येतो इथे. सगळ्यात महत्वाचा भाग कोणता, तर तो आपला आहे की समाजशास्त्रीय विचारवंत. समाजशास्त्रीय विचारवंत ह्या घटकावर भरपूर प्रमाणात प्रश्न विचारले जातात किंवा ते विचारवंतांपासून जे थेअरीज, त्या विचारवंतांनी जे थेअरीज दिलेल्या आहेत आपण बघणारच आहोत त्या, तर त्या थेअरीज कोणत्या आहेत, त्यांचा अभ्यास कसा करायचा आणि त्यांच्या अभ्यासानुरूप जो समाजशास्त्राचा अभ्यासक्रम आहे किंवा इतर जे घटक आहेत सिलेबस मध्ये मेन्शन केलेले इतर घटक आहेत त्यांचं लिंकिंग कसं करायचं, तर ते देखील इथे महत्वाचं आहे. तर ते विचारवंत कोणते दिलेत बरं की कार्ल मार्क्सच्या थेअरीज कोणत्या आहेत की ऐतिहासिक भौतिकवाद, उत्पादनाच्या पद्धती, प्रोडक्शन मेथड्स, परात्मीकरण, वर्गसंघर्ष, क्लास स्ट्रगल. की बघा कार्ल मार्क्स माहिती आपल्याला एक त्यांनी कम्युनिझमची एक आयडिया दिली समाजामध्ये की कम्युनिझम कशा प्रकारे अस्तित्वात आलं पाहिजे, त्याचे शास्त्रीय पद्धतीने जे आहे ते विवेचन त्यांनी केले की भांडवलशाहीचा उदय कसा झाला आणि तिचा पाडाव करायचा असेल तर आपल्याला वर्ग संघर्षातून जे आहे ऐतिहासिक भौतिकवाद आणि त्या प्रक्रियेतून उत्पादनाच्या पद्धती बदलून जे आहे साम्यवाद कशा प्रकारे आणता येईल. तर डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे कार्ल मार्क्सच्या थेअरीज आहेत त्या. नंतर एमाइल दुर्कीम यांच्या थेअरीज कोणत्या आहेत बरं की श्रम विभाजन, सामाजिक तथ्य,
आत्महत्येचा अभ्यास, धर्म व समाज. नंतर मॅक्स वेबर, सामाजिक क्रिया, सोशल ऍक्शन, आदर्श प्रकार, अधिकार, नोकरशाही, प्रोटेस्टंट, नीतितत्वे आणि भांडवलशाहीचा आत्मा. बघा, मॅक्स वेबर यांना देखील समाज जे आहे आधुनिक समाजशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. तर त्यांच्या ज्या थिअरीज आहेत त्या देखील आपल्याला अभ्यासाच्या आहेत. तर त्यांनी जर्मन फिलॉसॉफर्स आहेत ते, तर त्यांनी भांडवलशाहीचा जो उदय झाला त्याच्यासाठी प्रोटेस्टंट इथिक्स जे आहे, प्रोटेस्टंट नीतितत्व आहे, त्यांचा कसा त्या ह्या नीतितत्वांचा तो कशा प्रकारे भांडवलशाहीचा उदय घडवून आणण्यामध्ये सहभाग होता ते देखील सांगितलेलं आहे. नंतर टॅलकॉट पार्सन्स यांचे सामाजिक व्यवस्था, प्रतिरूप, चल घटक, रॉबर्ट के मर्टन अप्रकट व प्रकट कार्य, अनुचलन व विचलन, संदर्भ समूह आणि शेवटी मिड, स्वयं आणि अस्मिता. बघा, आता सिलेबस मध्ये हे जे 6 थिंकर्स दिलेले आहेत ते 6 थिंकर्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. पण याही व्यतिरिक्त आपल्याला अभ्यासक्रमामध्ये की समाजशास्त्र एक ज्ञानशाखा समजून घेताना की इतरही थिंकर जे आहेत ते देखील अभ्यासायचे आहेत. फॉर एक्झाम्पल असं समजूया आपण की ऑगस्ट कॉम्ट, ऑगस्ट कॉम्ट नावाचे एक थिंकर आहेत, त्यांना आधुनिक समाजशास्त्राचं जनक म्हटलं जातं. आधुनिक समाजशास्त्राचं जनक. कारण समाजशास्त्र किंवा सोशियोलॉजी हा शब्द जो पहिल्यांदा ती टर्म जर कोणी दिली असेल ना तर ती यांनी दिली, ऑगस्ट कॉम्ट यांनी दिली की समाजशास्त्र ही जी टर्म पहिल्यांदा यांनी वापरली, त्याच्यामुळे त्यांना आधुनिक समाजशास्त्राचा जनक म्हटलं जातं. तर समाजशास्त्राच्या उदयाची कारण मीमांसा करताना आपल्याला यांचा देखील अभ्यास करावा लागतो किंवा इतर देखील जे थिंकर्स आहेत की आताचा जो युरोपियन समाज आहे किंवा आताचे जे अमेरिकन युरोपियन समाज जो आहे त्यांचा अभ्यास करताना की अलेक्स डी टॉकवेल किंवा रॉबर्ट परेटो किंवा मायकेल्स जे आहे त्यांचे देखील आपल्याला इथे थिअरीज आहेत त्या देखील अभ्यासाच्या आहेत. तर बघा, आपला अभ्यास फक्त या थिंकर्स भोवती हे तर करायचेच आहेत आपल्याला, पण त्याही व्यतिरिक्त त्याही पुढे जाऊन इतरही जे थिंकर्स आहेत त्यांचा सिलेबस मध्ये रिलेव्हन्स आहे, त्यांनी जे थिअरीज दिलेल्या आहेत त्या देखील आपल्याला अभ्यासाच्या आहेत. नंतर स्तरीकरण आणि गतिशीलता, सोशल स्ट्रॅटिफिकेशन. तर त्यात काय की समानता, असमानता, श्रेणी रचना, वर्गता, दारिद्र्य व वंचितता. की सोशल स्ट्रॅटिफिकेशन हे कशामुळे, त्या इक्वॅलिटीज, इनइक्वॅलिटीज, पॉवर्टी आणि जे वंचितता आहेत त्या गोष्टी कशामुळे तयार होतात आणि त्यांचं सोल्युशन काय असायला पाहिजे. नंतर सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत. सामाजिक स्तरीकरण जे आहेत त्याला कारण काय आहेत बरं, की संरचनात्मक प्रकार्यवादी म्हणजे स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट अप्रोच जो म्हणतो ना आपण, की तो मार्क्सवादी सिद्धांत, वेबरचा सिद्धांत. बघा, मार्क्स आणि वेबर आपण तिकडे बघितले होते, ते अभ्यासायचे आहे. नंतर त्यांचे डायमेन्शन्स, आयाम कोणते आहेत, की जे सोशल स्ट्रॅटिफिकेशन ज्याची समाजाचे जे स्तरीकरण होतं ना त्यांचे डायमेन्शन्स कोणते आहेत, आयाम कोणते, तर वर्गाची सामाजिक स्तर भिन्नता, दर्जात्मक समूह, लिंगभाव, वांशिकता आणि वंश. हे बघा ना, तुम्ही जर डिटेल मध्ये थोडस एक एक वर्ड बघितलं तर ते सामाजिक स्तरीकरणाचे भागच आहेत, की लिंगभेद तिथे येतो, तिथे वंशभेद येतो, तिथं जे आहे दर्जात्मक तुमचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस जे आहे, क्वालिटेटिव्ह स्ट्रॅटिफिकेशन जे आहे ते देखील तिथे अभ्यासता येतं. नंतर सामाजिक गतिशीलता, मुक्त आणि बंदिस्त प्रणाली, गतिशीलतेचे प्रकार, गतिशीलतेची स्त्रोत व कारणे. की सामाजिक गतिशीलता म्हणजे काय ना, की तुम्ही समाजाच्या एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये जम्प करताय. तुम्ही जर इथे पॉवर्टी मध्ये असाल तर तुम्हाला ते त्या पॉवर्टी मध्ये, त्या गरिबीमध्ये किंवा ते जे तुमचं दारिद्र्य किंवा वंचितता आलेली आहे, तुमच्या सामाजिक स्तरीकरणाचे जे कारण आहेत ते तिथे अभ्यासायचे आहेत. आणि ते तुम्हाला समाज जो आहे तुमचा, तुम्ही ज्या समाजामध्ये राहताय त्या प्रणाली कशा आहेत, त्या मुक्त आहेत की त्या बंदिस्त आहेत, ते देखील अभ्यासणं गरजेचं आहे. नंतर कार्य आणि आर्थिक जीवन. बघा, विविध प्रकारच्या समाजातील कार्याचे सामाजिक संरचना, गुलामगिरीचा समाज, सरंजामशाही समाज, औद्योगिक भांडवलशाही समाज. आपण सुरुवातीलाच बघितलं की हे समाज देखील, हे जे समाजाच्या अवस्था आहेत त्या देखील अभ्यासाच्या आहेत. नंतर पुढचा भाग कोणता येतो ना, की राजकारण व समाज, सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत, सत्ताधारी, अभिजन,
नोकरशाही, दबाव गट व राजकीय पक्ष, राष्ट्र, राज्य, नागरिकत्व, लोकशाही, नागरी समाज, विचार प्रणाली. नंतर निषेध आंदोलन, सामाजिक चळवळ, सामूहिक कृती आणि क्रांती. ओके. नंतर येतं की पुढचा पॉइंट धर्म व समाज, धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत, की धर्म नावाची ही जी कन्सेप्ट आहे ना ती समाजामध्ये कशी अस्तित्वात आली, त्याला समाजशास्त्राच्या अँगलने जो आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचे सिद्धांत कोणते आहेत. पण वेबरच्या सिद्धांतामध्ये बघितलं होतं की भांडवलशाहीच्या उदयामध्ये प्रोटेस्टंट नीती तत्वांचा, प्रोटेस्टंट म्हणजे जी ख्रिश्चन धर्मसंस्था आहे त्यांच्यामधला एक तो पंथ म्हणू शकता तुम्ही, तर त्या प्रोटेस्टंट नीती तत्वांचा कुठल्या प्रकारे सहभाग होता भांडवलशाहीचा जे आहे घडवून आणण्यामध्ये. नंतर धार्मिक प्रथांचे प्रकार, आत्मवाद, एकतत्ववाद, बहुतत्ववाद, संप्रदाय, पंथ, उपासना इत्यादी, म्हणजे धार्मिक प्रथा ज्या असतात त्या तिथे अभ्यासाच्या आहेत. नंतर आधुनिक समाजातील धर्म, धर्म आणि विज्ञान, धर्मनिरपेक्षता, धार्मिक पुनरुज्जीवनवाद आणि मूलतत्ववाद, रॅडिकॅलिझम किंवा धार्मिक पुनरुज्जीवनवाद. तर पुढचा टॉपिक आपण बघूयात की नातेसंबंधांच्या पद्धती. त्यात मग आता पहिला टॉपिक आठवा की समाजशास्त्र व सामान्य व्यवहार ज्ञान. सामान्य व्यवहार ज्ञान मी मगाशी काय सांगितलं होतं की आपण आपल्यापासून, कुटुंबापासून जर सुरुवात केली तिथून देखील समाजशास्त्राचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. समाजशास्त्र म्हणजे बघा की जळीस्थळी जिकडे तिकडे चोहीकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समाजशास्त्र दिसेल ते. मग त्यात कोणतं आलं, कुटुंब, घरदार, विवाह प्रथा पद्धती, नंतर कुटुंबाचे प्रकार आणि स्वरूप, वंशावळ व वंश परंपरा, पितृसत्ताक पद्धती आणि लिंगाधारित श्रमविभागणी आणि त्यांच्यामध्ये समकालीन जे बदल किंवा कल जे दिसून येतात ते. तर कुटुंब पद्धती कशा प्रकारे बदलत चालली, विवाह पद्धती जी आहे ती कशा प्रकारे बदलत चाललेली आहे. नंतर आधुनिक समाजातील सामाजिक बदल, हा देखील अत्यंत महत्वाचा भाग आहे. तर हा झाला आपला पेपर 1. पेपर 1 मध्ये तुम्ही जर एक 2 मिनिटात जर बघितलं की क्विक गो थ्रू केलं आपण आतापर्यंत जे काय फक्त सिलेबसचे टॉपिक जे बघितले, जे डिस्कस केले ते आपण इथे वाचले, तर समाजशास्त्र या विषयाची व्याप्ती आणि स्वरूप जे आहे ते आपल्याला इथून कळून येते की समाजशास्त्र विषय हा कशा प्रकारे अभ्यासला गेला पाहिजे, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपण कोणत्या जे थिंकर्स आहे ना आपले जे विचारवंत आहे, सामाजिक शास्त्रज्ञ किंवा सामाजिक विचारवंत होऊन गेले त्यांच्या थ्रू आपण कसे अभ्यासू शकतोय त्याचं स्वरूप आणि व्याप्ती आपण थोडक्यात बघितली. तर पेपर 2 बघूयात आपण. पेपर 2 मध्ये बघा तुम्हाला पूर्णपणे भारतीय समाज अभ्यासायचा आहे, पूर्णपणे भारतीय समाज. इंटरेस्टिंग पेपर आहे आपण, कारण भारतीय समाज जे आपण वैविध्य किंवा युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो ना, खूप सारी अशी डायव्हर्सिटी भारतीय समाजामध्ये, तर त्यामुळे हा पेपर जो आहे तो इंटरेस्टिंग बनतो. तर बघा त्यात भारतीय समाज संरचना आणि परिवर्तन. संरचना म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे भारतीय समाजाचं आणि त्यात येणारे बदल कोणते आहेत, परिवर्तन कोणतं आहे. बघा त्यात पहिला घटक भारतीय समाजाचा आढावा, भारतीय समाजाच्या अध्ययनाचे परिप्रेक्ष्य. त्यात भारतीय समाज ह्या पेपर मध्ये आपल्याला 3 इंडियन थिंकर जे आहेत ते अभ्यासायचे आहेत. जी.एस. घुर्रे अतिशय मोठे सामाजिक विचारवंत किंवा समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी इंडोलॉजी किंवा प्राच्य विद्याशास्त्र नावाची कन्सेप्ट दिली, ती काय आहे ते आपण बघणार आहोत. नंतर संरचनात्मक प्रकारे स्ट्रक्चरल फंक्शनलिझम, की समाज हा शास्त्रीय पद्धतीने जर त्याचं विवेचन केलं तर त्याची संरचना कोणती आहे आणि त्याचं कार्य कोणतं आहे, समाजाचं कार्य कोणतं आहे भारतीय समाजाचं, किंवा त्याचं कशा प्रकारे जडणघडण झाली त्यालाच आपण संरचनात्मक प्रकारेवाद म्हणतो. आणि तिसरं येतं मार्क्सवादी समाजशास्त्र, A.R. देसाई यांचं. तर हे 3 थिंकर्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. नंतर वसाहतवादी राज्य व्यवस्था व भारतीय समाजावरचे परिणाम. बघा भारतीय समाजाला अलीकडे मागचा जर तुम्ही 300-400 वर्षांचा इतिहास बघितला तर वसाहतवादाचा एक पगडा जो होता, वसाहतवादामुळे कॉलोनियलिझम आपण म्हणतो की ब्रिटिश वसाहतवादामुळे भारतीय समाजाची जडणघडण एका वेगळ्या प्रकारे झाली. त्याला आधुनिकता जी युरोपियन समाजामध्ये जी आधुनिकता आली ना, तर ती भारतीय समाजामध्ये रुजवण्यासाठी वसाहतवादाचा एक मुख्य असा तिथे सहभाग होता. तर वसाहतवाद राज्य व्यवस्था व त्याचे भारतीय समाजावरचे परिणाम जर पाहिले तर त्यात भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी हा भारतीय राष्ट्रवाद तर माहिती आहे आपल्याला, पण इथे आपल्याला सोशिओलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हने सामाजिक पार्श्वभूमी जी आहे ती अभ्यासायची आहे. नंतर भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण, मॉडर्निझम. बघा मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतीय समाज जो आहे तो एक रूढी प्रथा परंपरांनी व्यापलेला होता, त्याला आधुनिकीकरण करण्याचं काम जे झालं त्यामध्ये कुठेतरी ब्रिटिश वसाहतवादाचा एक फार मोठा सहभाग होता.
तर नंतर वसाहतवादी कालखंडादरम्यानचा विद्रोह व चळवळी आणि नंतर आलेल्या सामाजिक सुधारणा. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे खूप सारे असे थोर विचारवंत होऊन गेले, समाज सुधारक होऊन गेले आणि त्यांनी कशा प्रकारे वसाहतीकरणाचे जे त्यावेळेसचे जे राज्यकर्ते होते त्यांना हाताशी धरून डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने भारतीय समाजाचं कशा प्रकारे आधुनिकीकरण घडून आलं आणि त्यात सामाजिक सुधारणा कशी झाली. तर आणि त्याच्या थिअरीज सोशियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने जनरल नॉलेज नाही घ्यायचं आपल्याला, त्याला समाजशास्त्रीय पद्धतीने अभ्यासायचं आहे. सामाजिक पार्श्वभूमी जी आहे ती अभ्यासायची आहे. नंतर पुढचा भाग बघणार आहोत की सामाजिक संरचना कशी भारताची आहे. सामाजिक संरचना त्यात काय येतं ना की ग्रामीण व कृषक सामाजिक संरचना. बघा भारताचा जर विचार केला तुम्ही तर स्वातंत्र्याच्या वेळेस आपल्याकडे जवळजवळ 70 ते 80% आसपास जी लोकसंख्या होती ती ग्रामीण भागात राहत होती. आज तिचं प्रमाण जे आहे ते अराउंड तुमचं खूप कमी झालेलं आहे. शहरीकरणाचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. शहरीकरणाचं जर तुम्ही 2011चा सेन्सस बघितला तर ते 31% आसपास येतं. आणि आता युनायटेड नेशन्सचे भरपूर असे रिपोर्ट्स आले की ते 40 ते 45% पर्यंत गेलेलं आहे. तर बघा, तर ग्रामीण व कृषी सामाजिक संरचना त्यात झालेले बदल, हे बदल कशा प्रकारे घडून आले. वाढतं शहरीकरण, नंतर कृषक समाज व संरचना, भूधारण पद्धतीची उत्क्रांती, जमीन सुधारणा देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. नंतर जाती व्यवस्था, जाती व्यवस्थेच्या अध्ययनाचे परिप्रेक्ष्य, मग त्यामध्ये जी.एस. घुरे किंवा एम.एन. श्रीनिवास, लुई ड्युमा आणि अँड्रे बेट्टी यांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे जाती व्यवस्थेच्या अध्ययनाचं अभ्यास किंवा जाती व्यवस्था अभ्यास करतानाच. नंतर जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये, अस्पृश्यता, स्वरूप व परिप्रेक्ष्य, इथे पूर्ण आपल्याला जातीवाद, जातीय संरचना जी आहे भारतीय समाजाची ती अभ्यासता येऊ शकते. नंतर भारतीय आदिवासी समुदाय, भारतीय आदिवासी समुदाय जो की आतापर्यंत असं म्हटलं जातं की वंचित राहिलेला आहे, मेनस्ट्रीम मध्ये नाही आलेला आहे. त्यांची डेव्हलपमेंट जी आहे, त्यांचा विकास जो आहे तो नाही झालेला एवढा. तर त्यांच्या समस्या कोणत्या आहेत, त्यांच्या समस्या, त्यांचा भौगोलिक विस्तार कोणत्या कोणत्या भागात झालेला आहे, वसाहतवादी धोरणे व जमाती. बघा, वसाहतवादी धोरणांचा आदिवासी समाजावर एक अत्यंत मोठा असा प्रभाव पडलेला आहे. तर आणि त्यांना जे आपलं संविधान आहे त्यामध्ये देखील एक संरक्षण दिलं गेलेलं आहे ते, आणि एकात्मतेचे आणि त्यांच्या स्वायत्ततेचे प्रश्न. तर बघा, आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशनचं पाचवं जे 5th आणि 6th शेड्यूल आहे ते आदिवासींसाठी किंवा तो त्यांचा भौगोलिक विस्तार ज्या भागात झालेला आहे, ट्रायबल एरिया, शेड्यूल्ड एरियाज, त्यांच्यासाठी जो आहे तो तिथे राखून ठेवलेला आहे. तर त्या समस्या आहेत आदिवासी समुदायाच्या, त्या अभ्यासाच्या आहेत. पुढचा भाग बघूयात की भारतीय समाजाचे वर्ग, वर्ग पद्धती. समाज म्हटले की त्यात वर्ग, वर्ण, जात व्यवस्था या आल्यास, तर त्या वर्ग पद्धतीमध्ये कोणत्या येतात बरं की कृषक समाज, कृषक वर्गीय संरचना, औद्योगिक वर्ग आणि भारतीय मध्यम वर्ग, भारतीय मध्यम वर्ग, इंडियन मिडल क्लास. नंतर भारतीय नातेसंबंध पद्धती, भारतीय वंशावळ व वंश परंपरा, नातेसंबंधांचे प्रकार, त्यामध्ये 4 पॉइंट्स येतात. कुटुंबाचा घरदार विषयक पैलू, पितृसत्ताक पद्धती, हक्क व लिंगाधारित श्रम विभागणी, हक्क व लिंगाधारित श्रम विभागणी. नंतर धर्म व समाज, भारतीय धार्मिक समुदाय, धार्मिक अल्पसंख्याक समुदायांची समस्या. तिकडे पेपर 1 मध्ये आपण बघितलं होतं की थिअरीज पाहिल्या होत्या, तर त्या आपल्याला इथे त्या थिअरीचा वापर करून भारतीय समाज जो आहे त्यांचा एकंदर अभ्यास करायचा आहे. नंतरचा भाग येतो की भारतीय सामाजिक परिवर्तन, हे वाचू शकताय तुम्ही. भारतीय सामाजिक परिवर्तनाची दृष्टी, किंवा नंतर भारतीय ग्रामीण व कृषी स्थित्यंतर, किंवा नंतर भारतीय औद्योगिकरण व नागरीकरण. नंतर येतो राजकारण व समाज आणि आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी. त्यात कोणत्या? कृषी चळवळी, शेतकरी आंदोलन, स्त्रियांच्या चळवळी, मागासवर्गीय व दलित चळवळी, पर्यावरणीय चळवळी आणि वांशिकता व अस्मितेवर आधारित चळवळी, ज्या की नॉर्थ ईस्ट मध्ये आपल्याला बघता येऊ शकतात. नंतर लोकसंख्या गती तत्व, लोकसंख्येच्या आकारमान, त्याचं वितरण किंवा लोकसंख्येमध्ये होत जाणारे बदल, किंवा जो आताची आपल्याकडे एक नवीन टर्म तुम्ही न्यूजपेपर मध्ये बघितले, टोटल फर्टिलिटी रेट, तो कसा चेंज होतोय आणि त्याचा लोकसंख्येवर होणारा परिणाम जो आहे तो, लिंगदर कसा बदलतोय तो, तर सामाजिक स्थित्यंतराच्या समस्या वाचू शकताय तुम्ही. त्यात तुम्हाला डिटेल मध्ये तिथे सिलेबस मध्ये या गोष्टी भेटतील. तर बघा, आपण आज फक्त सिलेबस बघितला की काय काय अभ्यासायचंय पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये. तर सिलेबस नंतर आपण आता सोर्सेस बघणार आहोत की संदर्भ साहित्य काय असायला पाहिजे, बरं सोर्सेस काय असायला पाहिजे आपल्याकडे. सोर्सेस,
सोर्सेस बघा, YCMU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे आहे त्यांचं सोशियोलॉजीचे ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही अभ्यासू शकताय. तर त्यामध्ये एक्झाम्पल साठी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दिलेला आहे मी. तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर गेले तर तिथे ते संदर्भ साहित्य तिथे भेटू शकते. नंतर आपण जे क्लासेस घेणार आहोत ना, क्लासेस त्यांच्या नोट्स तुम्हाला की क्लासेस मध्ये जे आहे तुमच्याकडून उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस करून घेतली जाणार आणि एखादी कन्सेप्ट शिकवली तुम्हाला. फॉर एक्झाम्पल मार्क्स आपण शिकतोय तर मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद काय, परात्मीकरण काय, किंवा वर्ग संघर्ष ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, किंवा मॅक्स वेबरचा ज्या आर्थिक प्रक्रिया, सामाजिक प्रक्रिया, ही जी कन्सेप्ट आहे ते तुम्हाला तिथे डिक्टेशन फॉर्मॅट मध्ये जे आपण आहे नोट्स लिहून घेणार आहोत तुमच्याकडून. म्हणजे कसं आहे, तुम्हाला शिकता शिकताच तुमच्याकडून आन्सर रायटिंगची देखील प्रॅक्टिस होईल आणि स्वतःच्या हातातल्या ज्या आहेत त्या नोट्स देखील बनतील आणि त्यासोबतच तुम्हाला क्लास नोट्स देखील दिल्या जाणार आहेत त्या झाल्या. आणि जर त्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला वाचायचं असेल तर समाजशास्त्राचं एक पुस्तक आहे डॉक्टर प्रदीप आगलावे यांचं, साईनाथ प्रकाशनचं, ते देखील असं मोठं पुस्तक आहे, ते देखील तुम्ही अभ्यासू शकताय. पण बघा, समाजशास्त्राचा किंवा कुठल्याही वैकल्पिक विषयाचा अभ्यास करताना जर तुम्ही रिसोर्सेस कमी ठेवले आणि त्यांची जास्तीत जास्त रिव्हिजन केली ना तर ते अतिशय फायद्याचं होतं. कारण बघा की तुम्हाला आयोगाने परीक्षा दिले, पेपर पॅटर्न जो आहे तो दिलेला आहे. 250 मार्काचा एक पेपर असेल. त्यामध्ये अलीकडेच आयोगाने जे आहे त्याचं प्रश्नांचं स्वरूप कसं असणार ते देखील दिले. तर बघा, तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये 5 प्रश्न असतील, 10 मार्क्स, ते कंपल्सरी असणार. सेक्शन ए. सेक्शन बी मध्ये देखील 5 प्रश्न, 10 मार्क्स कंपल्सरी, हे तुम्हाला लिहायचेच आहे. नंतर इथे सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, इकडे तुमचा क्वेश्चन 5 म्हणू शकता. नंतर सेक्शन बी मध्ये क्वेश्चन 5 झाला, क्वेश्चन 6, क्वेश्चन 7, क्वेश्चन 8. तर तुम्हाला एकूण जे आहे ते 5 प्रश्न सोडवायचे आहेत. हे 2 कंपल्सरी आहेत आणि उरलेले 3 तुम्ही ह्या जे 2, 3, 4 किंवा 6, 7, 8 आहे यापैकी कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकताय. त्याला अटी आणि शर्ती अशा आहेत की कमीत कमी एक तरी कोणत्या तरी सेक्शन मधून पाहिजे. म्हणजे उरलेले तुम्ही डायरेक्ट इथून नाही सोडू शकत किंवा डायरेक्ट हे नाही घेऊ शकत. ह्यातला एक किंवा ह्यातले 2, ह्यातला एक किंवा ह्यातले 2 असं तुम्हाला ते सोडवावं लागणार आहे. तर एकंदर असं स्वरूप आहे 250 मार्कसाठी 3 तासात जो आहे तो पेपर लिहायचा आहे. तर आपण कुठून सुरुवात केली बरं हे सांगण्यासाठी की रिसोर्सेस कमी का पाहिजे. तर एवढं तुम्हाला लिखाण करायचंय, 5 प्रश्न सोडवायचे आहेत. हे जे 10 मार्क्सचे असणार आहेत हे नंतर यामध्ये देखील 3 उपप्रश्न असतील, एक 20 मार्क्सचा, एक 15चा आणि एक 15चा, असं प्रत्येक पेपर 2, 3, 4 आणि 6, 7, 8 ला असणार आहे. तर हे लिहिण्यासाठी, एक प्रश्न लिहिण्यासाठी तुम्हाला 10 मार्काचा 7 मिनिटं भेटतात आणि हे 20 किंवा 15 मार्क्स लिहिण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं भेटतात. तर तुम्ही जर जास्तीत जास्त खूप असे सारे रिसोर्सेस यूज केले आणि त्यातून तुमची जर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नाही झाली तर तुम्हाला उत्तर लिखाणाला अडचण येणार आहे. कमी रिसोर्सेस वापरून जास्तीत जास्त रिव्हिजन करून जर तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग झाल्या, जर तुम्हाला विषय समजला, विषयाचा गाभा समजला, सिलेबस मध्ये मेन्शन केलेली जी आपण ज्या टर्म्स बघितल्या, ज्या टर्म्स वाचल्या आपण इथे, त्या जर बघितल्या, त्या जर अभ्यासल्या तुम्ही, त्याच्यावर जर प्रभुत्व मिळवलं तर तुम्हाला 10 मिनिटात तुम्ही सहज पद्धतीने 20 मार्काचा एक प्रश्नाचं उत्तर लिहू शकता किंवा 7 मिनिटाच्या आत तुम्ही ते उत्तर लिहू शकता. आणि फक्त लिहायचंय का नाही तर तिथे आपल्याला गुणात्मक क्वालिटी उत्तर लिहायचे, क्वालिटी आन्सर रायटिंग जे म्हणतो ना आपण, ज्याने आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स भेटू शकतात, तर ते क्वालिटी सुद्धा राहायला पाहिजे. तर त्यामुळे की कमीत कमी रिसोर्सेस वापरा आणि त्यांचं जास्तीत जास्त वेळेस रिव्हिजन करा. त्यामुळे काय होतं ना की तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजायला तुम्हाला मदत होते आणि सिलेबसचे जे घटक आहे ना त्यात तुम्ही एकमेकांची इंटरलिंक करू शकता. म्हणजे पहिल्या सेक्शन मधल्या ज्या थिअरीज आहेत त्या तुम्ही सेकंड सेक्शन मध्ये जो भारतीय समाज आहे त्यांचं विश्लेषण करताना, त्यांची उत्तर लिहिताना त्या थिअरींचा आधार घेऊन देऊ शकतात की बघा भारतीय समाजात होणारे जे बदल आहे ते मार्क्सिस्ट पद्धतीने जर आपण अभ्यासले तर अशा प्रकारे येऊ शकतात. ओके, किंवा संरचनात्मक प्रकारे स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच जो आहे तो कशा प्रकारे भारतीय समाजात त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे ते देखील तुम्हाला येऊ शकते. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच की इंटरलिंकिंग करा आणि त्यासाठी जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि कमीत कमी रिसोर्सेस यूज करा.
नाहीतर मग एक ना धड भाराभर चिंध्या, असं आपण जे म्हणतो ना की एक पुस्तक 10 वेळेस वाचायचं, 10 पुस्तकं एक वेळेस वाचून काय फायदा नाही, एक पुस्तक 10 वेळेस वाच, तिथूनच जो आहे तो विषय समजण्यास मदत होईल. तर थोडक्यात की रिसोर्सेस बघा, आपल्या क्लास नोट्स तर असणारच आहेत, तुम्हाला तिथे लेक्चर्स मध्ये जे डिक्टेशन आहे ते देखील दिलं जाईल, आणि त्यासोबतच क्लास नोट्स आणि YCMOU चे त्याला जोड म्हणून YCMOU चे जे समाजशास्त्राच्या जे पीडीएफ आहेत ते देखील डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता. नंतर हे झालं आपलं संदर्भ साहित्य. पुढचं आता बघा की अप्रोच कसा असला पाहिजे. अप्रोच, समाजशास्त्राविषयी अभ्यासण्यासाठी अप्रोच कोणत्या प्रकारे पाहिजे आपल्याला. बघा, संकल्पना समजून घेण्यावर जास्तीत जास्त तुमचा भर पाहिजे. संकल्पना, कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या जर समजल्या तर आणि तरच तुम्हाला उत्तर लिखाणासाठी त्याचा फायदा होणार आहे आणि चांगले मार्क्स मिळू शकतात. नंतर दुसरं विचार प्रणाली, थॉट प्रोसेस डेव्हलप करणं. बघा की नुसतं अभ्यासून, नुसतं वाचून होणार आहे का, नाही. तर तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे ना, तर त्याची एक थॉट प्रोसेस जी आहे, विचार प्रणाली आहे, ती देखील डेव्हलप करावी लागणार आहे. की मी जे वाचले ते उत्तरांमध्ये कशा प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीने मांडू शकतोय, किंवा एका कन्सेप्टला दुसऱ्या कन्सेप्टशी कसं लिंक करू शकतोय, ती थॉट प्रोसेस जी आहे ना, ती तिथे तुम्हाला डेव्हलप करावी लागणार आहे. ती आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे करू शकतो. फॉर एक्झाम्पल की समाजशास्त्राचा उदय हा टॉपिक अभ्यास करताना आपल्याला युरोपियन समाज, जो मध्ययुगीन कालखंडातला युरोपियन समाज आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याची संरचना आहे, ती कशा प्रकारची होती, त्यामध्ये कुठल्या प्रकारे विद्रोहाला जी सुरुवात आहे ती झाली, त्याच्यामध्ये सामाजिक विचारवंत, मग त्यात ऑगस्ट कॉम्ट असू किंवा इतर जे विज्ञान शास्त्रातील जे आहे गॅलिलिओ किंवा न्यूटन यांचा त्यात कुठेतरी ते बुद्धिप्रामाण्यवाद डेव्हलप करण्यामध्ये सहभाग होता का, तर त्याची कारणे किंवा फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती घडून येण्यामागची सामाजिक कारणे, ती जी थॉट प्रोसेस आहे ना, की कॉज अँड इफेक्ट मेकॅनिझम जे आपण म्हणतो, तर ती थॉट प्रोसेस डेव्हलप करणं अत्यंत महत्वाचं आहे. की कुठलेही कन्सेप्ट अभ्यास करताना त्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून जर घेतली ना, तर तिचा अभ्यास अतिशय सोपा होतो. आता दुसरं आपण उदाहरण बघू की भारतातली जाती व्यवस्था. भारतातली जाती व्यवस्था जर सध्याची अभ्यास करताना त्याला आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे जर बघितलंच नाही, तर आपला अभ्यास पूर्ण नाही होणार आहे. तर थॉट प्रोसेस मध्ये आपण काय करणार आहोत ना, की त्याचा अगदी ओरिजिन त्याचा कसा झाला, तर आतापर्यंतचा प्रवास तो देखील अभ्यासायचा आहे आपल्याला तिथे. नंतर चिंतन, ब्रेनस्टॉर्मिंग करायचं. ब्रेनस्टॉर्मिंग बघा, एखादी कन्सेप्ट सांगितली तर ती तिथल्या तिथे सोडून न देता तुम्ही त्याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग करायचं, कारण पॉइंट्स जनरेट करणे आणि ती उत्तरांमध्ये आणणे हे देखील महत्वाचं आहे. तर ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये आपल्याला की त्याचा 360 डिग्री थॉट प्रोसेस, 360 डिग्री अनालिसिस कसं करायचं ते देखील आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चर्स मध्ये एक एक कन्सेप्ट जशी घेऊ तशी आपण त्याची ब्रेनस्टॉर्मिंग कशी करायची ती देखील पाहणार आहोत. नंतर सिलेबस पूर्ण करणे हे अत्यंत महत्वाचं टार्गेट आहे. बहुतांश विद्यार्थी काय करतात की सिलेबसचा पहिला जो भाग आहे तो वाचला, नंतर सिलेबसचे जे सुरुवातीचे पार्ट्स आहेत ते वाचले, ते अभ्यासले, आणि जो टेल एंड भाग जो आहे ना, शेवटाकडचा भाग, तो सोडून देतात. आणि आयोग काय करतं, आयोग सगळ्या भागांवर जो आहे ते प्रश्न विचारतं. तर सिलेबस पूर्ण जर केला आपण, तर त्यातून आपल्याला जे आहे सगळ्या प्रकारचे प्रश्न आहे टॅकल करता येतील. आणि आपला जो क्लासेस मधला अप्रोच असणार आहे ना, की सिलेबस पूर्ण करण्यावर सगळ्यात जास्त भर दिला जाणार आहे. नंतर उत्तर लिखाणाचा जो सराव आहे तो देखील आपण करून घेणार आहोत. उत्तर लिखाण देखील महत्वाचं आहे. बघा, तुम्ही तुमचं जे नॉलेज आहे, तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालंय ते किती प्रमाणात प्राप्त झालंय, एक्झामिनरला तो तुम्हाला येऊन प्रश्न नाही विचारणार आहे. तर त्याच्यासमोर तुमचं आयडेंटिटी कार्ड काय ना, तर तुमची आन्सर कॉपी, तुम्ही कशा प्रकारे उत्तर लिहिले, ते आयडेंटिटी कार्ड जर चांगला असेल ना, तरच तुम्हाला चांगले मार्क्स भेटणार आहे. तर उत्तर लिखाणाचा सराव तो कधी करावा, कसा करावा, तर एखादं लेक्चर झालं त्यावर मी तुम्हाला सांगितलं की ही कन्सेप्ट समजली, उत्तर लिखाणाला चालू करा, तर ते कशा प्रकारे असलं पाहिजे. किंवा नंतर आपण टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या देखील तिथे घेणार आहोत. आणि समाजशास्त्राच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा वैकल्पिक विषयाच्या पर्स्पेक्टिव्हने जे उत्तर लिखाण कसं केलं गेले पाहिजे, जेणेकरून त्याला सामान्य अध्ययनाचं टच नाही भेटणार, तो समाजशास्त्रीय पद्धतीनेच त्याचं उत्तर लिखाण आलं पाहिजे, हे देखील आपण बघणार आहोत. आणि चालू घडामोडींचा देखील आपल्याला अभ्यास करायचा. बघा, आता न्यूजपेपर जे आहे आपल्याकडे, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, मटा, द हिंदू सारखे जे न्यूजपेपर्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे आर्टिकल संपादकीय येत असतात. तर समजा जाती व्यवस्थेवर एखादं संपादकीय आलं, किंवा शेतकरी आंदोलन, शेतकरी चळवळ किंवा महिलांची जी चळवळ चालू आहे त्याच्यावर एखादं संपादकीय आलं, तर त्याला आपल्याला आपल्या सिलेबसशी लिंक करून देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे ना, किंवा तुमचं जे विश्लेषण आहे ते डायनामिक होईल थोडंसं. समजा जर तुम्ही
उत्तर लिखाणामध्ये थेरीज ज्या आहेत आपल्या की महिलांविषयीच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर एखादा प्रश्न विचारला तर ते तिथे तुम्ही उत्तर लिहिलं, आणि जर समजा चालू घडामोडींमधलं एखादा आर्टिकल किंवा संपादकीय असेल त्याचा जर रेफरन्स तुम्ही तिथे दिला, त्यात लेखकाने एखादी कन्सेप्ट मांडलेली असेल ती जर तिथे तुम्ही दिली तर ते त्याचं एक युनिकनेस जो आहे ना तो तिथे जाणवतो. त्याच्यामुळे चालू घडामोडी समाजशास्त्राच्या त्या देखील आपण बघणार आहोत, त्या जगातल्याही असू दे किंवा भारतातल्याही असू दे, त्यांचं देखील तुम्हाला आपण स्पेशल सेशन्स असतील आपले ते देखील आपण तिथे घेणार आहोत. आता नोट्स बनवायचे आहेत का तुम्हाला? नोट्स आणि टेस्ट नोट्स मी मगाशी सांगितलं त्या तुम्हाला की नोट्स जे आहेत त्या नोट्स देखील तिथे बनवाव्या लागतील. डिक्टेशन फॉर्मॅट मध्ये जे आहे त्या नोट्स तुम्हाला तिथे तुमच्याकडून बनवून घेतल्या जातील क्लासमध्येच, आणि आपल्याकडे छापील नोट ज्या आहेत त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. नंतर टेस्ट सिरीज टेस्ट, आता तुम्हाला कन्सेप्ट किती कळले आहेत, त्यांची अंडरस्टँडिंग किती झाले त्यांचं मोजमाप करण्यासाठी टेस्ट सिरीज विथ इव्हॅल्युएशन देखील केलं जाणार आहे. टेस्ट सिरीज. तर बघा आपण आजचा आपल्या लेक्चरचा जो पर्पज होता की सिलेबस समजून घेणे, सिलेबस काय आहे, त्याच्यातलं एकंदर जे घटक आणि उपघटक कोणते आहेत ते आपण पाहिले. ते तुम्ही एकदा स्लाइड्स पॉज करून देखील वाचू शकता, लिहून घेऊ शकता किंवा आयोगाच्या वेबसाईटवरून तुम्ही सिलेबस डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या. तर तुमच्या समोर पाहिजे, सिलेबस पार्टच पाहिजे तुम्हाला. आणि त्यानंतर आपण संदर्भ साहित्य बघितलं, आणि एकंदर अप्रोच कसा असला पाहिजे अभ्यास करताना की संकल्पना स्ट्रॉंग पाहिजे. त्यामध्ये अप्रोच मध्ये आपण काय बघितलं की संकल्पना, तुमचं फाउंडेशन जे म्हणतो ना आपण की फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला सिलेबस किंवा विषय समजण्यामध्ये जास्त अडचण नाहीये. नंतर ब्रेनस्टॉर्मिंग, चिंतन कुठल्या प्रकारे किंवा थॉट प्रोसेस कशी डेव्हलप करायची आहे ती देखील आपण बघितली. तर बघा की आता जे पुढचे लेक्चर्स येणार आहेत आपले त्यामध्ये आपण एकंदर समाजशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज सोशियोलॉजी, आणि जे आपण सिलेबसचे घटक बघितले ते अभ्यासणार आहोत. थँक्यू.